हा ट्रक चोर आहे, रेती चोर आहे. मी तुम्हाला सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे एक गृह खातं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी गृह खातं का ठेवलं आपल्याकडे तो भाग वेगळा आहे. त्याच्यावरचा आत्ता मला तातडीनं प्रतिक्रिया आज द्यायची नाही, कारण की अजितदादाची घटना आता कालच झाली. त्याच्यावर नंतर ते राजकारण झालं म्हणतील. पण मी तुम्हाला सांगतो की राज्याची सगळी जबाबदारी असताना गृह खातं हे महत्त्वाचं खातं आपल्याकडे ठेवून जे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचं जे कामकाज आहे त्या कामकाजाचे बदल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. गुंडेशाही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शाहूकारी आपण पाहिलं असेल की आता शेतकऱ्याला आपली किडनी गहाण ठेवण्यापर्यंतची मजल गेलेली आहे. ते ब्रह्मपुरीलाच आपण घटना पाहिलेली आहे. मग आता हे सगळं राजात असं तर त्याचं जे आहे सैन्य तेही पण तसंच वागणार आहे. आणि म्हणून ही जी मस्ती जी आपण पाहतो आहे सरकारच्या मधात, त्या मस्तीचा असर त्यांच्या कर्मचाऱ्यातही आपण पाहतो आहे. आणि ज्या पद्धतीनं मोहाडी तालुक्याच्या पोलीस स्टेशनचा उल्लेख केला जातो, दारूचे बॉटल ठेवलेले आहेत, तो दारू पितो आहे, समोर तो शिवार देतो आहे लोकांना. हे जे चित्र पाहतो हे महाराष्ट्राचं चित्र कधी नव्हतं. या भाजपच्या सत्तेपासून ह्या पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्राची ओळखच जी होती शाहू फुले आंबेडकर विचाराची, ती ओळखच पुसण्याचं पाप राज्याच्या राज्यकर्त्यांनी आणि भाजपने केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.